Hello student. Today we are going to learn third topic HCF and LCM. This is our third video. In this video we are going to learn what is HCF and how to calculate HCF of given 2 or 3 numbers. So let's start. तर ॲक्च्युअल आपण आत्तापर्यंत पाहिलं होतं की प्राईम नंबर्स म्हणजे काय, कोप्राईम नंबर्स म्हणजे काय, ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय आणि एखादा नंबर फॅक्टराइज कसा करायचा हे आत्तापर्यंत आपण शिकलो होतो. आता या व्हिडिओमध्ये आज आपण शिकायचं आहे HCF. HCFचा फुल फॉर्म आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट म्हणजे मोठ्यात मोठा, कॉमन म्हणजे सामायिक आणि फॅक्टर म्हणजे तुम्हाला माहितीच आहेत. आपण याची बरीच गणितं मागच्या 2 प्रॅक्टिस सेटमध्ये सोडवलेली आहेत. तर आता हा हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला शोधायचा असतो दिलेल्या नंबर्सचा. तर तो कसा शोधायचा तर ते शिकूया आपण. या हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे HCFला आपण GCD सुद्धा म्हणतो. GCDचा फुल फॉर्म आहे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. कारण फॅक्टर्स म्हणजेच काय असतात तर डिवायझर्स असतात. तर दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक नाव वापरू शकता, HCF और GCD. तर आपल्या या धड्याचं नावच आहे HCF, त्यामुळे आपण HCF हेच नाव जास्त वापरणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. फाइंड द क्वेश्चन इज फाइंड HCF of 24 and 32. This is our question. आता आपण जे शिकलो होतो प्राईम फॅक्टरायझेशन म्हणजे एखाद्या नंबर्सचं फॅक्टरायझेशन कसं करायचं हे आपण आधी शिकलेलो आहोत. तेच आपण इथे पुन्हा यूज करायचं आहे. आता इथे नाव लेट अस फाइंड आउट द प्राईम फॅक्टर्स ऑफ 24. You can use any arrangement, horizontal or vertical. I am using horizontal arrangement. So here let us factorize this 24 number into prime factors. आता 24 हा इवन नंबर आहे, त्यामुळे तो 2 ने डिव्हिजिबल असणार आहे. सो 24 we can write it as a 2 into 12. 12 जा 24 or 12 2s are 24. Again write this 2 as it is. Now factorize this 12 as 2 6s are 12. Now 2 into this 2. Now 6. 6 is not prime number, so again 6 can be factorized as 2 3s are 6. Now last number is 3. Now 3 is the prime number, so we get the factors of 24 as 2 into 2 into 2 into 3. 2 2s are 4, 4 2s are 8, 8 3s are 24. So our factorization is complete here. Now the other number is 32. Again 32 is even number, so 32 can be write as 2 into 16. 16 2s are 32. Now 16 is even number, so 16 can be write as a 2 8s are 16. 2 into 2 into 8 can be write as 2 4s are 8. 2 into 2 into 2 into 4 can be write as 2 2s are 4.
So here 32 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 2. So these are the factors of 24 and 32. Now this is the first step. म्हणजे काय, तर दोन्ही नंबर्स घ्यायचे आणि त्याला फॅक्टराइज करायचं. तर ही झाली तुमची पहिली स्टेप. यानंतर पुढे काय करायचं आहे तुम्हाला, यामध्ये कॉमन फॅक्टर्स शोधायचे आहेत. HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर, तर कॉमन फॅक्टर्स शोधायचे आहेत. तर आता कॉमन फॅक्टर्स शोधताना ऑब्झर्व करायचं की 24मध्ये इथे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे, त्यामुळे मी त्याला अंडरलाईन करते. अगेन सेकंड 2, थर्ड 2. आता इथे 3 आहे पण इथे 3 नाही आहे, किंवा इथे 2 आहे पण इथे 2 नाही आहे. त्यामुळे आपल्याला कॉमन फॅक्टर्स काय मिळालेले आहेत, 2 2 2. म्हणजेच द कॉमन फॅक्टर 2 ऑकर्स थ्राइस इन ईच नंबर. हा जो कॉमन फॅक्टर आहे 2, हा 3 वेळा आलेला आहे प्रत्येक नंबरमध्ये. 24मध्ये पण तो 3 वेळा आला आहे, 32मध्ये पण तो 3 वेळा आला आहे. त्यामुळे आपण HCF कॅल्क्युलेट करताना HCF इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2, विच इज इक्वल टू 2 2 जा 4, 4 2 जा 8. In this example, the HCF of 24 and 32 is 8. So we get the answer of this first question. Now see the second question. Find HCF of 195, 312, 546. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, प्राइम फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची आहे. मघाशी फर्स्ट एक्झाम्पलमध्ये ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे. आता पहिलं जर नंबर आहे 195, त्याला आपण फॅक्टराइज करूया. सो दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. तर याला 5ने डिवाइड होऊ शकतं. वेन वी डिवाइड दिस नंबर बाय 5, वी गेट द कोशंट 39. त्यामुळे 195 कॅन बी राईट ॲज 5 इंटू 39. अगेन 39 इज डिवायडेड बाय 3. वी गेट 13 इज अ कोशंट. 39 चे फॅक्टर्स पडले आहेत 3 इंटू 13, म्हणजे 13 3 जा 39. आता हे जे सगळे नंबर आहेत 5, 3 आणि 13 ऑल आर द प्राईम नंबर्स. म्हणजे याला पुन्हा आपण फॅक्टर्स पाडू शकत नाही. सो स्टॉप हियर. द सेकंड नंबर इज 312. दिस इज इवन नंबर, सो इट कॅन बी राईट ॲज 2 इंटू 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 6 जा 12. म्हणजे तुम्ही 312ला 2ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला कोशंट 156 असा मिळेल. Again write 2 here as it is. Again 156 is divisible by 2. 156ला तुम्ही 2ने डिवाइड केलं तर तुम्हाला मिळेल 2 7 जा 14, 2 8 जा 16, मीन्स 78. अगेन 2 इंटू 2 इंटू 78ला पुन्हा फॅक्टराइज करायचं आहे. 78 इज अ इवन नंबर, सो अगेन इट इज डिव्हिजिबल बाय 2. वेन वी डिवाइड 78 बाय 2, वी गेट 2 3 जा 6, 2 8 जा 2 9 जा 18. Okay, now again 2 into 2 into 2. Now 13 factorize as 3 into 13. आता तुम्ही बघू शकाल की we get all the prime factors here. Now the next number is 546. Again 546 is even number, so it is divisible by 2. So we get 273. Now 2 into, so this number is divisible by 3.
So 3 into 91. 3 9s are 27, 3 1s are 3. Again 2 into 3 into 91 is divisible by 7. 7 1s are 7. 7 3s are 21. Now again we get here all prime factors. आता अशा पद्धतीने आपण तिन्ही नंबर्सचे प्राइम फॅक्टर्स पाडलेले आहेत. नाव ऑब्झर्व ऑल द प्राइम फॅक्टर्स. आता इथे 5 आहे, याच्यामध्ये आहे का कुठे? आता इथे तुम्ही ऑब्झर्व करताना लास्ट स्टेप कन्सिडर करायची, ह्या वरच्या नाहीत प्रत्येक वेळेला. फायनलची जी स्टेप्स असते ही स्टेप तुम्ही कन्सिडर करायची आहे. आता या स्टेपमध्ये कॉमन काय काय दिसतंय ते आपण अंडरलाईन करूया. आता 195 मध्ये आहे प्राइम फॅक्टर, पण 312च्या फॅक्टर्समध्ये नाही आहे. सेम या 546च्या प्राइम फॅक्टर्समध्ये नाही आहे, त्यामुळे स्किप करा. 3 इथे आहे, याच्यामध्येही आहे आणि याच्यामध्ये आहे, तर आपण 3ला अंडरलाईन करूया. 13 इथे आहे, इथे आहे, इथे आहे, म्हणजे 13 सुद्धा तिन्ही ठिकाणी आहे. आणि 5 हा तिन्ही फॅक्टर्समध्ये नाही आहे, तिन्ही संख्यांच्या फॅक्टर्समध्ये नाही आहे, त्यामुळे आपण 5 स्किप केला आहे. दॅट इज द कॉमन फॅक्टर्स 3 अँड 13 ईच ऑकर वन्स इन ऑल द नंबर्स. म्हणजे हे दोन नंबर्सचे आहेत 3 आणि 13, 3 अँड 13. दे ऑकर्स ईच इन ईच नंबर. प्रत्येक नंबरमध्ये आहेत हे दोन्ही कॉमन फॅक्टर्स. तर आपल्याला HCF काय लिहू शकतो आपण? HCF इज इक्वल टू 3 into 13. And what is 3 into 13? 13 3s are 39. So the HCF of the given number is 39. तर आत्तापर्यंत आपण HCF जो कॅल्क्युलेट केला तो 2 नंबर्सचा केला. आता आपल्याला जर 3 नंबर्स दिले असतील तर त्याचा HCF कसा काढायचा? बाय यूजिंग दिस प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. आता या मेथडप्रमाणे आपल्याला HCF फाइंड आउट करायचं आहे. फक्त इथे 2 ऐवजी 3 नंबर्स दिलेले आहेत. सो नाव टेक फर्स्ट नंबर 60. 60ला पुन्हा फॅक्टर्स पाडायचे आहेत. 2 into 30. पुन्हा 30चे फॅक्टर्स येणार 2 into 15. 15 2s are 30. 2 into 2 into 15ला फॅक्टराइज करायचं. 3 5s are 50. ओके. नाव द नेक्स्ट नंबर इज 12. 2 6s are 12. अगेन 6 फॅक्टराइज करायचं आपल्याला. 2 3s are 6. नाव द लास्ट नंबर इज 36. 2 into 18. 18 2s are 36. 18चे फॅक्टर्स पाडूया. 2 9s are 18 आणि 9चे फॅक्टर्स पाडूया. 3 3s are 9. नाव लेट अस फाइंड आउट द कॉमन फॅक्टर्स. 2 2 2. अगेन 2 2 2. 3 3 3. आता 5 इथे आहे पण इथे नाही आहे, इथे नाही आहे, आणि 3 इथे आहे पण इथे नाही आहे, इथे नाही आहे, त्यामुळे हे शिल्लक राहतील. आता तुमचा HCF काय येणार? HCF इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑल द कॉमन फॅक्टर्स मीन्स 2 into 2 into 3. 2 2s are 4. 4 3s are 12. So 12 is the HCF of this 3 given number. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे जे तिन्ही नंबर्स आहेत हे एकाच टेबलमध्ये आहेत 12च्या. 12 3s are 36 and 12 5s are 16.
ज्या वेळेला अशा एकाच टेबलमधल्या संख्या दिलेल्या असतात त्यावेळेला तुम्हाला HCF शोधणं फार सोपं जातं. म्हणजे काय, इफ वन नंबर इज डिवायझर ऑफ ऑल द अदर्स देन इट इज द HCF ऑफ गिवन नंबर्स. एखादा नंबर्स हा उरलेल्या नंबर्सचा जर डिवायझर असेल, म्हणजे इथे जसं 12, 12 हा डिवायझर होता, 60चा, 12चा आणि 36, ऑल द नंबर्सचा हा 12 हा डिवायझर होता. त्यामुळे 12 हा आपण काय म्हटलेलो आहे, HCF आहे. असं तुम्ही ओरली सुद्धा सांगू शकता. दुसरी एक टिप आहे तुम्हाला, किंवा हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, की इफ नो प्राइम नंबर इज कॉमन डिवायझर ऑफ ऑल द गिवन नंबर्स देन वन इज देअर HCF. म्हणजे काय, जर तुम्हाला ह्या फॅक्टर्समध्ये एकही कॉमन फॅक्टर्स आढळला नाही, म्हणजे आता इथे कॉमन फॅक्टर्स होते म्हणून आपण लिहिले, पण इथे जर एकही कॉमन फॅक्टर नसेल तर अशा वेळेला त्याचा HCF हा किती असतो, 1 असतो. हे लक्षात ठेवायचं, त्याचा HCF 1 असतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये HCF म्हणजे काय आणि तो कसा काढायचा, कसा शोधायचा हे शिकलेलो आहोत. त्यासाठी आपण प्राइम फॅक्टरायझेशन मेथड वापरली. तर प्राइम फॅक्टरायझेशन मेथड वापरून तुम्ही HCF अशा पद्धतीने काढू शकता, हे आपण आज शिकलेलो आहोत. तर आजचा होमवर्क आहे, तर प्रॅक्टिस सेट 12 मधला क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला आज सॉल्व करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. नवीन व्हिडिओमध्ये आपण HCFची नवीन पद्धत शिकणार आहोत. धन्यवाद.